दर्शकांनो, माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनाथ मुला-मुलींच्या शिक्षणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। आता व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क भरण्याची कोणतीही गरज भासणार नाही। महिला व बाल विकास विभागाने नुकताच याबाबत शासन निर्णय जारी केला आहे। चला तर मग या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सविस्तर माहिती माझी योजनाच्या माध्यमातून जाणून घेऊयात। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने 17 जुलै रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे। या निर्णयानुसार राज्यातील अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतल्यास 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे। हा नियम शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून लागू करण्यात येणार आहे। याचा अर्थ आता अनेक गरीब आणि गरजू अनाथ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे। पूर्णपणे शुल्क माफी या योजनेअंतर्गत शासकीय, शासन अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन आणि सार्वजनिक विद्यापीठांमध्ये केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना आता शिक्षण आणि परीक्षा शुल्कामध्ये संपूर्णपणे सवलत मिळेल। म्हणजेच त्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही। उत्पन्नाची अट या योजनेचा लाभ फक्त त्या अनाथ विद्यार्थ्यांना मिळेल ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनाथ विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे महिला व बाल विकास विभागाने दिलेले संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य यापैकी कोणत्याही वर्गवारीतील अनाथ प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे। यासोबतच विद्यार्थ्याकडे तो महाराष्ट्राचा रहिवासी आहे याचा पुरावा म्हणून आदिवास प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे। उत्पन्न प्रमाणपत्र अनेक अनाथ विद्यार्थ्यांचे आई वडील हयात नसल्यामुळे त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येतात। ही बाब लक्षात घेऊन शिक्षण संस्थांना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी विद्यार्थ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे शिफारस करावी। त्यानंतर जिल्हा अधिकारी या विद्यार्थ्यांना योजनेच्या पात्रतेसाठी उत्पन्न प्रमाणपत्र देईल। या योजनेचा लाभ काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी आणि परिस्थितीत लागू होणार नाही, जसे की दूरशिक्षण किंवा अर्धवेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच जर एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षण मध्ये सोडले तर त्याला पुढील वर्षासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही। या व्यतिरिक्त विद्यार्थी एकाच वेळी सामाजिक आरक्षणाअंतर्गत मिळणारी शिष्यवृत्ती किंवा त्या योजनेअंतर्गत मिळणारी 100% शुल्क माफी यापैकी फक्त एकाच योजनेचा लाभ घेऊ शकतील। ते दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेऊ शकत नाहीत। या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित आणि प्रभावीपणे होण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शैक्षणिक संस्थांनी जर अर्जामध्ये चुकीची माहिती दिली तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यांनी दिलेला लाभ व्याजासहित वसूल केला जाईल, असेही या शासन निर्णयात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। हा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने 5 जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेतला होता आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 8 जुलै रोजीच्या 8 जुलै 2024च्या शासन निर्णयाला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे राज्यातील हजारो अनाथ विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे आणि निश्चितच त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल। माझी योजना या निर्णयाचे स्वागत करते आणि तुम्हालाही माहिती जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करते। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।